पुढची महत्त्वाची बातमी सोलापूरमध्ये मित्रासोबत मस्करी जीवावर बेतली। मोबाईल घेतल्याच्या कारणावरून मित्रांमध्ये वाद झाला। दोन मित्रांनी डोक्यात दगड घालत हत्या केली। पोलिसांनी आता दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। मित्रासोबत दारू पीत बसलेल्या तरुणाची थट्टा मस्करी जीवावर बेतलेली आहे। मोबाईल घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादामध्ये दोन मित्रांनी एका मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला। आमदार जोरगेवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला। ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात झाला। चंद्रपूरच्या मोरवा या गावाजवळील घटना आहे। अपघातामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय। भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात झालेला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याचं निलंबन करण्यात आलं। अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास नकार दिल्यानं निलंबित करण्यात आले। तर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आता या अभियंत्यावर कारवाई केलेली आहे। चंद्रपूर महापालिकेचा महापौर आज ठरणार आहे। चंद्रपुरात युती होणार की गेम फिरणार याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष असेल। महापौर पदावर ठाकरेंच्या शिवसेनेचा ही आग्रह आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे सस्पेन्स वाढलाय। भाजपचा महापौर की काँग्रेसचा या संदर्भातली स्पष्टता अद्यापही नाहीये। तर या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये ठाकरेंची शिवसेना मात्र किंग मेकरच्या भूमिकेत आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकेकरता महापौर आणि उपमहापौर पदासाठी अगदी काही वेळातच निवडणूक पार पडणार आहे। कारण की या पदासाठी आहे खूप मोठी चुरस अशी पाहायला मिळाली होते। भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या तीनही पक्षांनी आहे महापौर आणि उपमहापौर पदावरती दावा ठोकलेला आहे। तर दुसरीकडे आहे इथल्या जे राजकीय मोठे जे पक्षाचे जे नेते आहे यांची देखील प्रतिष्ठा आहे ते पणाला लागली होती। भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार आहे, आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। तर काँग्रेसतर्फे प्रतिभाताई धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांची देखील प्रतिष्ठा आहे ते या निवडणुकीमध्ये पणाला लागली होती। कारण की कुठल्याही तरी जी प्रतिष्ठा होती तरी खूप मोठ्या प्रमाणात या राजकीय मोठ्या नेत्यांनी देखील आपली सत्ता या महानगरपालिकेवर बसावी यासाठी खूप काटोकाट प्रयत्न केले आहे। तरी देखील मात्र कुठल्याही पक्षाला असं स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी निवडणूक होते ती अगदी चुरशीची झालेली आहे। त्यामुळे अगदी काही वेळातच ठरणार आहे की चंद्रपूर शहराचा महापौर कोण आणि उपमहापौर कोण आहे ते ठरणार आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलेलं आहे। सारंग अरुण लखानी यांच्यासोबत त्यांचं लग्न ठरलंय। देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या मध्यस्थीनं सोयरीक जुळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे यांचं हे लग्न ठरलेलं आहे। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियामध्ये या संदर्भातली पोस्ट केलेली आहे। विकास कामाच्या चर्चेसाठी दिल्लीला जावं लागतं। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला गेले असतील असं वक्तव्य मंत्री बावनकुळे यांनी केलेलं आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजी आता येणारा जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, केंद्रातून जो मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत मिळाली आहे, त्यामुळं मला वाटतं की प्रत्येक वेळी काही जे माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जातात ते काही राजकीय चर्चा नसतं, काही विकासात्मकही चर्चेला जावं लागतं। आणि सुनेत्रा पवार जे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर मोदीजींना आणि माननीय अमित भाईंना निश्चित त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या सदिच्छा भेट वगैरे घेणार असतील। पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाची सायबर टोळीकडून फसवणूक करण्यात आली। तब्बल 6,70,00,000 रुपयांची